माझ्या वेळेला असं झालं होतं की ते खूपच वेगळं होतं, कारण मला आयुष्यात काय करायचं ह्याचा विचार करण्याच्या आधी माझ्या आयुष्यात स्वामी घडलं आणि नंतर इतक्या छान ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या की माझी करिअर आपोआप झाली असं आपण म्हणू शकतो. माझ्या वयामध्ये अशी लोकप्रियता मिळणं हे मला कुठेतरी भांबावणारं होतं. उडानसारखी सिरियल असेल किंवा आमची स्पर्शसारखी सिरियल असेल, याच्यामध्ये कुठेतरी व्हॅल्यूज होत्या, कुठेतरी मूल्य संस्कार यांना मदत होती. आणि आता मात्र तसं काही दिसत नाही. आपल्या घरी संपूर्ण कुटुंब सतत दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघतं, याची मला भीती वाटते. कारण आपल्याबरोबर ते नातेसंबंध ज्या पद्धतीने दाखवले जातात ते मुलं बघत असतात. काहीही त्यांची चूक नसताना एक जेनेटिक डिस्टर्बन्स फक्त, आणि तुम्ही अत्यंत उत्सुकतेने ज्या बाळाची वाट बघता ते बाळ नॉर्मल नाही. एक एक आई, एक एक वडील आज माझ्या मुलाला बटन लावता आलं यासाठी पार्टी द्यायच्या, शर्टाचं बटन लावता आलं. किती कॉम्प्लेक्सेस असतील आणि त्यावर मात करायची केवढी मोठी लढाई आहे ही. आणि ही लढणाऱ्या त्या प्रत्येक आईवडिलाला येलोतून सलाम करण्याचा मी प्रयत्न केला. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. तुम्ही माझे खूप इंटरव्ह्यूज पाहिले असतील, पण आज मी आले आहे कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये. आणि आमच्या दोघींच्या गप्पा अशा रंगल्यात म्हणून सांगू. त्यामुळे आमचा हा एपिसोड, हे पॉडकास्ट बघायला बिलकुल विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा कांचन अधिकारी यांचा बातो बातो में. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, बातो बातो में या माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझाही हुरूप वाढतो, नाही का? कारण आपण इतक्या छान मोठमोठ्या कलाकारांना इथे इन्व्हाइट करत असतो. चला तर मग मंडळी, आजच्या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी आज जी आपल्याकडे महिला आलेली आहे तिला मी म्हणेन एक अतिशय हरहुन्नरी, प्रतिभा संपन्न आणि एक मनस्वी कलाकार. मंडळी, स्वागत करूया मृणाल कुलकर्णीचं. नमस्कार मृणाल. नमस्कार. नमस्कार. हे असं नमस्कार नमस्कार आमच्यामध्ये खरं तर नाहीये. इट्स लाईक वी आर व्हेरी ओल्ड फ्रेंड्स आणि वी आर व्हेरी गुड अँड थिक फ्रेंड्स. तर मृणाल, मी तुला असं म्हणेन की आता तुझे यूट्यूब चॅनलवरती यू आर छा गई हो, असं मी म्हणेन. सो त्यामुळे बहुतेक गोष्टी मृणालच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आज खरं तर प्रश्न काढताना माझी तारांबळ उडालेली होती, परंतु आज मी वेगवेगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारणार. खरं तर तुमची तारांबळ उडायची काहीच गरज नाहीये, कारण तुमच्या इतकं मला कोणीच ओळखत नाही असं मी म्हणू शकेन. वी गो सो लॉंग. या ऑफकोर्स. मंडळी, तुम्हाला माहितच आहे की आताला विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही हिची सुनबाई ही जोडगोळी पण आता नाटकात, सिनेमात सगळीकडे सक्रिय आहे आणि खूप सुंदर यश संपादन करत आहे. कालच्याच आपल्याला मटा सन्मानमध्ये जो 25वा महाराष्ट्र टाइम्स सन्मान आहे आणि तो विराजस कुलकर्णीला मिळालेला आहे त्याच्या नाटकाबद्दल. आणि त्यांनी लिहिलंय ते नाटक आणि हे हॅज बीन अ वंडरफुल रायटर. लिहिलंय आणि दिग्दर्शित केलं आहे. येस, त्याचं नाव आहे वरवरचे वधूवर. येस, वरवरचे वधूवर. तर तेव्हा नाट्यगृहात जाऊन जरूर त्याचा आस्वाद घ्या असं मी म्हणेन. बरं मृणाल, तुझ्याकडे वळताना पहिल्यांदा मला असं म्हणावं असं वाटतं की आपण बघायला गेलं तर सगळ्यांनाच माहिती आहे गोनी दांडेकरांची नात, वीणा देव, विजय देव यांची मुलगी, रुचिर तुझे मिस्टर जे लॉयर आहेत ते, आणि आता विराजस आणि शिवानी, बरोबर आहे सर. प्लस तुझे सासरे जे जयराम कुलकर्णी, त्यांनी डॉक्टर हेमा कुलकर्णी. आणि डॉक्टर हेमा कुलकर्णी ह्या हिच्या सासूबाई आहे ज्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. आणि त्यांच्याविषयी मी असं सांगेन की मृणाल नेहमी त्यांच्याविषयी अतिशय आदरयुक्त बोलत असते की येस, बिकॉज ऑफ हर आणि बिकॉज ऑफ हर मदर शी कुड डू सच अ ह्यूज बिग करिअर. येस, ॲब्सोल्युटली. येस, म्हणजे खूप छान गोष्ट आहे ही. बरं, आता एक प्रश्न पहिल्यांदा विचारते. जसं तुझ्या सासूनी तुला सपोर्ट केला आणि आज तू आता सासूच्या भूमिकेत आहेस. मी गमतीने नेहमी असं म्हणते की मी नाही सासू झालीये, विराजसचं लग्न झालंय. हो, ते मात्र आहे. यू आर स्टील द सेम ब्युटिफुल यंग मृणाल. बरं मृणाल, मी आता म्हटलं त्याप्रमाणे की इतक्या पिढ्यांचं सगळं आलेलं आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी वीणाताई ह्या लेखिका अतिशय प्रतिभा संपन्न आणि आज आपल्यामध्ये त्या नाही आहेत.
तर माझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी तुला असं विचारू इच्छिते की विराजसकडे, अर्थात तूही लेखिका आहेस त्यामुळे ते असे जेनेटिक्स फॉलोज आहेत, आणि मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे विराजसला लेखनाबद्दलचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि लेखनाबद्दलचं बक्षीस मिळणं ही खूप, म्हणजे माझ्या दृष्टीने खूप 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 मोठी गोष्ट आहे. तर काय सांगशील, म्हणजे ते जेनेटिक फॉलोअर्स वरती काय सांगशील? कारण की तुझी आई, तिथपासून आपण सुरुवात करूया. प्लस आय वॉन्ट यू टू स्पीक मोर अबाउट युअर मदर हिअर, कारण का आता नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे, ते आपल्यामध्ये नाही आहेत. आणि एक अतिशय मी म्हणेन, ज्याला म्हणेन प्रतिभा संपन्न तर व्यक्ती होतीच, दिसायला सुंदर तो वारसा इकडे आलेलाच आहे, आणि इतकं मृदू भाषे आणि इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या स्त्री होत्या त्या, म्हणजे कारण आपली भेट झालेली आहे, आपण तो पण एक एपिसोड केलेला आहे. सो मला जरा, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा तू प्रेक्षकांना त्यांच्याविषयी. मला असं वाटतं की जेनेटिक्स तर असतं. माझे आजोबा गोनी दांडेकर यांच्यातले लेखन गुण विराजसमध्ये डायरेक्ट आलेले आहेत असं मला वाटतं. अर्थात आई ची पिढीमध्ये होतीच, पण आईनी कमी लेखन केलं, उत्तम लेखन केलं पण कमी केलं. पण विराजसचा इंटरेस्ट मात्र पहिल्यापासून लेखनातच होता. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं व्हिस्लिंग वूड्सना जायचं आहे त्याचं मास आल्यानंतर, तर मला वाटलं की आता काय कलाकाराच्या घरातला जयराम बाबा माझे सासरे हे अभिनेते, मी अभिनेत्री, म्हटल्यावर आता तो ॲक्टिंगसाठीच म्हणत असेल किंवा फार फार तर डिरेक्शन, कारण त्याची त्याला आवड होती. पण त्यांनी सांगितलं नाही, मला रायटिंग मेजर करायचं आहे तिथे. सो त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन ह्याच्यामध्ये मेजर केलं व्हिस्लिंग वूड्समध्ये. आणि मला इतका आनंद झाला तेव्हा. मला वाटतं त्याच्या खऱ्या स्वची त्याला ओळख झाली. आणि वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी पहिलं इंग्लिश नाटक लिहिलं, ते दिग्दर्शित केलं, त्याच्यात काम केलं, आणि ते इतकं सुपरहिट आहे. अनाथेमा नावाचं नाटक तुम्ही पाहिलं होतं. आणि त्या नाटकालाही अनेक पुरस्कार मिळाले. पण पुण्यात जे एक्सपेरिमेंटल थिएटरचं एक उत्तम वातावरण आहे, त्या वातावरणात त्याची जी संस्था आहे 19व्या वर्षी, म्हणजे आणि त्यांनी संस्था सुरू केली, आणि सगळे ते मुलं असे छान एकत्र आले, आणि आता ती सगळी मुलं उत्तम काम करतायत. मला जरा त्यांचे नाव. शिवराज वायचळ आहे, ज्याचा आता पहिला सिनेमा झीचा पहिला सिनेमा आता थांबायचं नाही नावाचा येतो आहे, तो आहे. क्षितिज दाते आहे, ज्याला अनेक अवॉर्ड्स मिळाली आहेत आणि मिळत आहेत. धर्मवीरमध्ये ज्यांनी मुख्यमंत्र्यांचं काम केलेलं होतं. त्यानंतर सूरज पारसनीस आहे, जो वरवरचे वधूवरमध्ये आहे आणि उत्तम दिग्दर्शक आहे. ही मुलं, आणि याखेरीजसुद्धा अनेक मुलं त्या संस्थेमध्ये आहेत. आणि जवळजवळ 30 प्रोडक्शन्स त्यांनी या 10 वर्षात केलेली आहेत. आणि त्याला विराजस हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये लिहितो, आणि तिन्ही भाषांमध्ये त्यांचं कौतुक झालंय. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सो ही त्याची कम्प्लिटली इंडिपेंडंट वाट आहे. म्हणजे नॉर्मली असं झालं असतं की मी अभिनेत्री आहे, मग माझ्या मुलाला 4 लोक बघतात, मग ते त्याला विचारणार, मग तो काम करणार. तर तसं नाहीच झालं. पण त्यांनी मालिका केलेली होती, पण ते सगळं अगदी आत्ता. आणि एकच मालिका करून तो थांबला. तिथेही त्याला स्वतःचा मार्ग काय आहे ते खूप लवकर लक्षात आलं. मे बी तो करेलही पुढे, असं काही म्हणण्यात अर्थ नाही, कारण शेवटी हे क्षेत्र असं आहे. पण नाटक इज हिज फर्स्ट लव्ह ऑलवेज. लेखन, दिग्दर्शन आणि काम. आता त्याचं नवीन नाटक येत आहे, महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित, फिल्टर कॉफी नावाचं, त्याच्यात तो काम करतोय. अरे वा. आणि या आधी गालिब नावाचं चिन्मय मांडलेकरचं नाटक त्यांनी केलं, त्यातही त्याला खूप प्रशंसा आणि पारितोषिक मिळाली. त्याच्यावरती मी एक एपिसोड केला होता. करेक्ट. सो मला वाटतं त्या दोघांचेही खूप क्लिअर आहे दृष्टिकोन. शिवानी ही नवीन ॲडिशन. मला इतका आनंद होतो. आपण दोघी त्या बाबतीत अगदी समान आहोत. आपल्याला एकच मुलगा, आणि आपण तशा टेन्स होतो, सुना बिना असा विषय काढून. मी सल्ले पण खूप घेतले तुमच्याकडनं. पण शिवानी इतकी गोड मुलगी, त्याच्या थिएटर ग्रुपमधलीच होती. मी पहिल्यापासून तिला बघितलं होतं, आणि माझ्याबरोबर काम पण केलं होतं तिने. त्यामुळे मी तिची लग्नाअगोदर. कुठलं होतं? अँड जरा हटके नावाचा रवी जाधवचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये तिने माझ्या लेकीचं काम केलं होतं. त्यामुळे मी तिला ओळखत होते. आणि ॲक्च्युली सांगायचं तर मी विराजला विचारायची की अरे किती गोड मुलगी आहे, ही नाही का आवडत तुला? पण विराजचं असं होतं, अगं ती किती लहान आहे. कारण त्याच्या पहिल्या नाटकात मी ज्याचा आता उल्लेख केला अनाथेमामध्ये तिने काम केलं होतं, आणि तेव्हा ती शाळेत होती.
बरं हा कॉलेजलाच होता बरं का, पण ती शाळेत होती म्हणून ती खूप लहान. सो अशी एक गोड मुलगी आमच्या घरात आली आणि तिला सुद्धा लेखनाची वाचनाची खूप आवड आहे. ती उत्तम कविता करते आणि तिला मात्र मालिका हो तिची आता चालू आहे ना, तिची धमाल चालू आहे गेली 2 वर्ष. तुला शिकवीन चांगलाच धडा, कविता लाड वगैरे त्याच्यामध्ये छान काम करते. म्हणजे इतक्या स्टॉलवर्ड कविता लाड समोर स्वतःला उभं ठेवणं व्यवस्थित तितक्या ताकदीनिशी फार सुंदर. गोड तर ती आहेच दिसायला, प्रश्नच नाही. सो त्या दोघांनीही स्वतःचा मार्ग ठरवलेला आहे आणि त्या पद्धतीने ते जात आहेत पुढे. खूप आनंद होतो. लवली, मस्त. कुठेतरी तुला तुझे दिवस आठवतात का ग? स्वामीमध्ये जेव्हा तू 16-17 वर्षांची होतीस तेव्हा तुला विषाणा झाली होती? नाही, माझ्या वेळेला असं झालं होतं की ते खूपच वेगळं होतं. कारण मी मला आयुष्यात काय करायचं ह्याचा विचार करण्याच्या आधी माझ्या आयुष्यात स्वामी घडलं आणि नंतर इतक्या छान ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या की माझी करिअर आपोआप झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी फोकस नव्हते असं मला नक्की म्हणावं असं वाटतं, पण ही मुलं मात्र फोकस्ड आहेत. अर्थात 25 वर्ष 30 वर्ष झालेली आहे, काळ पुढे गेलेला आहे, जनरेशन्स पुढच्या आहेत आणि बेसिकली त्यांनी ठरवून ते ह्या लाईनीत आले. अगदी तू काहीही ठरवायच्या आधी तुझ्या पदरात ते दान पडले. म्हणजे हो, म्हणजे काय म्हणताय, या क्षेत्राने मला चूज केलं, मी या क्षेत्राला चूज करण्यापेक्षा. ऍक्च्युली बरं, स्वामी तू मालिका केलीस, त्याच्यानंतर परत तू रमा माधव नावाचा चित्रपटही केलास. मी असं म्हणेन की प्रत्येक भूमिका आपल्याला पण काहीतरी देऊन जाते. सो तुझ्या अशा असंख्य भूमिका आहेत, असंख्य चित्रपट आहेत, तर तुला मी एकेका चित्रपटाविषयी विचारणार आहे आता की तू स्वामी करताना तुझं वय इतकं टेंडर एजमध्ये होतीस तू की एक 16-17, बरं काळ इतका अगोदरचा होता. आता 16-17 वर्षाची मुलं सॉलिड स्मार्ट आणि बेसिकली आपल्या हातामध्ये काही इंटरनेट वगैरे नव्हतं, त्यामुळे आपण वी वर नॉट एक्सपोज ग्लोबली दॅट मच, किंवा आपल्याला काय चाललेलं आहे जागतिक याच्यामध्ये याची एवढी ओळखही नव्हती. तर त्या भूमिकेने तुला काय दिलं असा माझा प्रश्न आहे. त्यातली पहिली म्हणजे स्वामी, ज्याच्यामध्ये स्वामींनी मला माझं अख्खं करिअर दिलं. येस, स्वामींनी मला माणूस म्हणून किती एनरिच केलं तुला, व्यक्ती म्हणून. मला खूप घाबरवलं स्वामींनी, कारण मी अजिबात तयारीत नसताना ही लोकप्रियता येऊन माझ्यावर आदळली आणि मी साहित्यिक कुटुंबातली मुलगी आहे, त्यामुळे माझ्या दृष्टीने खूप मोठे कलावंत हे मोठे असतात असंच माझ्या मनावर बिंबलेलं होतं. पण हे दूरदर्शन आणि दूरचित्रवाणीनी एक वेगळीच क्रेज तेव्हा निर्माण झाली होती आणि जेव्हा रणजित देसाईंची सही घ्यायच्या आधी किंवा माझ्या आजोबांची सही घ्यायच्या आधी लोक माझ्याकडे यायचे सही घ्यायला, तेव्हा मला इतकं मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं की मी काहीच केलेलं नाहीये आणि तरी लोकांना काय असं वाटतंय आणि हे कसं मी समजून सांगू त्यांना. सो माझ्यासाठी ते ग्लॅमर ऑलवेज वॉज अ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे ते एन्जॉय करायचं, माझं टी व्हीवर दिसतेय वगैरे असं काही नाही झालं, कारण माझ्या घरात आजोबा होते, आई होती, तिचे अनेक उत्तम कार्यक्रम दूरदर्शनवर व्हायचे, मुलाखती घ्यायची ती, संगीत विषयक कार्यक्रम. माझे वडील तेव्हा क्विज शोज खूप नवीन होते, त्या काळात माझे बाबा दूरदर्शनवर क्विज शोज चालवायचे. सो माझ्यासाठी ते नवीन नव्हतं, पण माझ्या वयामध्ये अशी लोकप्रियता मिळणं हे मला कुठेतरी भांबावणारं होतं. त्यामुळे आणि ज्यांच्याबरोबर मी काम केलं स्वामीमध्ये ते सगळे एकाहून एक स्टॉलवर्ड्स आणि माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. रवींद्र मंकडीक 15-1 वर्षांनी मोठे, दया डोंगरे होत्या, श्रीकांत मोघे, चारुशीला पटवर्धन, सुधीर दळवी. त्यामुळे मला काही डोक्यात जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला सारखं असंच वाटत राहिलं की मला देर इज टू मच फॉर मी टू लर्न यट. पण त्या भूमिकेने तुला एनरिच केलं? मला एनरिच तर नाही केलं, पण या क्षेत्राची उत्तम ओळख करून दिली. यातली अनिश्चितता, पेशन्स आणि आपल्याला खूप काही शिकायचंय ही जाणीव, या तिन्ही गोष्टी मला स्वामींनी दिल्या. लागली. पण त्याच विषयावरती तू रमा माधव नावाचा जेव्हा चित्रपट केलास तेव्हा यू आर क्वाईट मॅच्युअर्ड. येस, असं मी म्हणेन. तेव्हा काय वाटलं त्या भूमिकेविषयी? मला वाटलं की एक तर स्त्रीच्या व्यक्तिरेखेतून इतिहास दाखवला जात नाही आपल्याकडे कधीच, किंवा जगातही कमीच दाखवला जातो. पण बाहेर तरी हॉलिवूडमध्ये किंवा इतर देशांमध्ये अशी उदाहरणं आहेत, पण भारतात अशी उदाहरणं फार कमी आहेत की एका स्त्रीच्या व्यक्तिरेखेतून तुम्ही इतिहासाकडे बघितलं, त्यातल्या नात्यांकडे बघितलं. सो माझा प्रयत्न तो होता की काय असतील त्या काळातली नाती,
ती छोटीशी 10-11 वर्षाची मुलगी जेव्हा पहिल्यांदा शनिवारवाड्यात आली असेल तेव्हा तिला काय वाटलं असेल तो शनिवारवाडा बघून. तेव्हा सासू गोपिकाबाईसारखी अत्यंत काय म्हणूया राजकारणी आणि मुत्सद्दीबाई ही सासू, आनंदीबाईंसारखी अत्यंत सौंदर्यवती आणि एक वेगळंच नातं असलेली स्त्री, जिचा पती पानिपतच्या युद्धामध्ये नाहीसा झाला आणि जी स्त्री आयुष्यभर जोपर्यंत माझ्या पतीचं प्रेत मिळत नाही तोपर्यंत मी सधवा म्हणून जगेन अशी जगणारी एक दुसरी सासू. आणि त्या सगळ्यांचे संस्कार हिच्यावर झाले असतील. या सगळ्या स्त्रियांना बघत बघत ती मोठी झाली असेल आणि स्वतःला तसा काय म्हणूया पतीचा सहवास किंवा प्रेम असं किती कमी काळ मिळालं आणि तरी तिला सती जावं असं वाटलं. हे काय अजब आहे. सो मला त्या नकळत्या वयामध्ये स्वामींनी केलं ते माझ्यासाठी आय जस्ट फॉलोड जे मला सांगितलं गेलं आणि जे मला त्या काळात कळत होतं. मी त्या वयात होते त्यामुळे ते लोकांना आवडलं, लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. पण आता मला त्या स्त्रीकडे बघता आलं, तिला समजून घेता आलं. मी लिहिली ती कथा रमा माधवची चित्रपट कथा आणि संवाद. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने मला त्या स्त्रीचा आणि त्या भूमिकेचा शोध घेता आला आणि मला अतिशय आनंद झाला आणि खूप मजा आली. एकतर इतिहास आणि साहित्य दोन्ही माझे अत्यंत आवडते विषय आहेत. त्यामुळे त्याला लागणारा रिसर्च करताना मी इतकी रमून गेले होते. खरं म्हणजे तेव्हा खरी मी रमा झाले होते. बरं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. ओके, ह्याच्यावरती चित्रपट तू केलास, त्याच्यामध्येही लिखाण दुसऱ्यांनी केलेलं होतं पण तरी सुद्धा तुझा सहभाग. तर त्याच्यामध्ये तू पण त्या कथेवरती खूप रिसर्च केला होतास आणि त्याचे पुष्कळ पदर म्हणेन प्रत्येक ह्याचे स्त्रीचे, जसं आता स्त्रीचे आणि प्रत्येक पिढीचे पदर. हे मी म्हणजे प्रत्येक पिढी ही लग्न संस्थेकडे कशी बघते किंवा नात्यांकडे कशी बघते हे जाणून घ्यायचा माझा प्रयत्न होता. कारण मला नेहमी वाटतं ना की आपण आता सगळे दूरचित्रवाणीवर काम करणारी माणसं होती या ना त्या पद्धतीने. तुम्ही ते एवढं दिग्दर्शन केलं आहे आणि एवढे चित्रपट निर्माण केलेले आहेत. पण आपल्याकडे एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्या घरी संपूर्ण कुटुंब सतत दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघतं आणि मला हे खूप ह्याची मला भीती वाटते. मला एक आई म्हणून भीती वाटते, एक काय म्हणू कुटुंब प्रमुख म्हणून भीती वाटते. कारण आपल्याबरोबर ते नातेसंबंध ज्या पद्धतीने दाखवले जातात ते मुलं बघत असतात. आणि मग जर मुलांनी असं म्हटलं की सासू वाईट असते कारण ती छळते, कारण ती त्रास देते. आता मला खूप गंमत वाटते कारण शिकवीन चांगलाच धडामध्ये आपलीच मैत्रीण कविता अशी एक भूमिका करते आहे करते आहे. पण तरी सुद्धा हे मुलांनी बघावं का नाही हा आपल्याकडे एक विचार केला जात नाही. आणि तो एक फॅमिली टाइम असतो आणि सगळे बघायला बसतात आणि मुलांच्या मनावर नातेसंबंधांबद्दल फार विचित्र संस्कार होतात असं मला नक्की वाटतं. कारण आपण जागरूकच नसतो मुलांना काय दाखवायचं आणि काय नाही, किंवा काय त्यांच्यासमोर नाही बघायचं. हे जर आपण काटेकोरपणे पाळलं ना तर आज जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यातले प्रॉब्लेम्स खूप कमी येतील असं वाटतं मला. गुड थॉट यार. म्हणजे डेफिनेटली मी असं म्हणेन बालाजींनी त्याला अजून जास्त खतपाणी दिलं. बिकॉज टिल दॅट इव्हन तुतू मेमे सारखी सिरियल आली होती ज्याच्यामध्ये की सून सासू भांडल्या तरी सुद्धा अल्टिमेटली एंड त्यांनी इतका सुंदर दाखवला होता आणि तो पण खूप छान. कुठेतरी निरागसता होती तोपर्यंत नात्यांमध्ये सुद्धा बघायची, किंवा उडान सारखी सिरियल असेल किंवा आमची स्पर्श सारखी सिरियल असेल, याच्यामध्ये कुठेतरी व्हॅल्यूज होत्या, कुठेतरी मूल्य संस्कार यांना मदत होती. आणि आता मात्र तसं काही दिसत नाही. आता आपण जरा स्त्रीप्रधान भूमिकेबद्दल बोललो. द्रौपदी नावाची मालिकेमध्ये तू द्रौपदीचा रोल केलेला होतास आणि मोठमोठाली होर्डिंग्स तुझी लागलेली होती, मला अजूनही आठवते ते. काय सांगशील द्रौपदी कॅरेक्टर विषयी? मला मी आता म्हटलं की साहित्य आणि इतिहास या दोन्हीबद्दल मला खूप आस्था आहे आणि द्रौपदी ही एक उडिया कादंबरी आहे. त्या कादंबरीवर आधारित एक स्त्रीवादी लेखन आहे ते, आणि त्यामुळे त्या संपूर्ण धर्मयुद्धाचं केंद्रबिंदू कशी द्रौपदी झाली हे तिला व्हावं लागलं.
हे सांगणारी ती कादंबरी आहे. प्रतिभा राय नावाच्या साहित्य अकादमी अवॉर्ड विनर, ज्ञानपीठ अवॉर्ड विनर लेखिका आहेत, त्यांची कादंबरी आहे. आणि हे पौराणिक नव्हतं, म्हणजे ही साहित्यिक मूल्य असलेली कादंबरी होती. त्यामुळे मला ती अतिशय माझ्या हृदयाला जवळची कादंबरी. आणि अर्थात मी तोपर्यंत वाचली नव्हती. उडियात आहे कादंबरी, त्याचं मी भाषांतर वाचलं आणि फार अप्रतिम विषय मांडला होता. आपल्याला खूप कमी लोकांना हे माहिती असतं की आधी द्रौपदीचं लग्न कृष्णाशी ठरलं होतं. ओ रिअली? हो. आणि कृष्ण असं म्हणाला की माझ्या आधीच इतक्या पत्नी आहेत आणि तू नुसती पत्नी होऊन राहण्याच्या योग्यतेची स्त्री नाहीस. यू आर मच मोर दॅन दॅट. त्यामुळे तू हे सगळं वेस्ट करू नकोस आणि तुला तुझी योजना ही दैवी योजना आहे. यासाठी तुझं 5 माणसांची लग्न होणार आहे आणि तू या धर्मयुद्धाचा केंद्रबिंदू असणार आहेस. तुझ्यामुळे युद्ध झालं असं लोकांना वाटेल, पण हे संपूर्ण जग ज्या पद्धतीने चालतं ते बदलण्यासाठीची जी शक्ती आहे ती तू असणार आहेस. सो कृष्ण आणि द्रौपदी यांचं फार वेगळं नातं. आताचा नामांकित अभिनेता राहुल भट, तेव्हा कृष्णाची भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये केली होती आणि मला ती भूमिका करताना इतके अंगावर शहारे यायचे ना सतत. एकतर खूप लांब लांब डायलॉग कमलेश पांडेजींनी लिहिली होती, ती सिनेवेस्टाची निर्मिती होती आणि अशा पद्धतीने त्या स्त्रीकडे मी बघितलं नव्हतं आजपर्यंत. आणि या निमित्ताने अनेक हिंदी लेखकांचं महाभारतावरचं पुस्तकं मी वाचली. प्रत्येक पांडवांवर वेगळी वेगळी पुस्तकं आहेत आणि त्यांचं व्यक्तिचित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आहेत. हे किती अनोखं आहे ना. सो मला फार मजा आली तेव्हा वाचन करताना पण आणि ते अभिनीत करताना पण. लवली. येलो नावाचा एक चित्रपट तू केलास की ज्याच्यामध्ये आपण दाखवलेलं होतं शी बिकेम अ स्विमर आणि शी वॉज अ स्पेशल चाइल्ड, म्हणजे तर त्याविषयी सांग. गौरी गाडगीळ ही आमची पुण्याची स्पेशल मुलगी आणि तिची आई स्नेहा, या दोघींच्या नात्यावरची ही गोष्ट आहे. महेश लिमये आमचा मित्र, त्यांनी दिग्दर्शित केली. त्याची पहिली फिल्म, नॅशनल अवॉर्ड मिळालाय. आणि मी तोपर्यंत ना माझ्या कलाप्रवासात एवढी मग्न होते की काही समाजातल्या अशा गोष्टी असतात की ज्यांच्याकडे आपलं कमी लक्ष जातं असं म्हणूया. तर स्पेशल मुलं आणि त्यांचे आईवडील यांचा मी इतका सखोल विचार केला नव्हता तोपर्यंत. हे मी मोकळेपणाने मान्य करते. पण या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा एक छोटी मुलगी, तिच्याबरोबर काम करण्याचं स्वमग्न असलेली ऑटिस्टिक आणि स्पेशल मुलगी, तिच्याबरोबर काम केलं ना, तर गौरी तर मोठी होती. त्यामुळे गौरीबरोबर माझं पटकन जुळलं आणि तिच्याबरोबर मी करून पटकन अभिनय पण करू शकले, तिला मोल्ड करू शकले. पण ती जी छोटी मुलगी तिचा विश्वास संपादन करेपर्यंत नाकी 9 आले. कारण ही मुलं अशी असतात की एकदा विश्वास टाकला की जन्मभराचा टाकला, पण जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत बिलकुल टाकणार नाही. आणि या निमित्ताने मला अनेक संस्थांना भेट देता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ही मुलं खुश असतात. तुम्ही काही करा त्यांच्याशी, ते खुशच असतात. पण त्यांचे आईवडील ज्या दिव्यातून जातात ना, कांचनजी विचार करा, काहीही त्यांची चूक नसताना एक जेनेटिक डिस्टर्बन्स फक्त, आणि तुम्ही अत्यंत उत्सुकतेने ज्या बाळाची वाट बघतात ते बाळ नॉर्मल नाही हे कळल्यावरचं जे काय म्हणजे ते फिलिंग मी समजूच शकत नाही. आणि हे समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न मी येलोच्या निमित्ताने केला. अनेक शाळांना भेट दिली. पुण्याच्या प्रिझममध्ये तर खूपच वेळा गेले आणि मी तिथे बघितलं की एक एक आई, एक एक वडील आज माझ्या मुलाला बटन लावता आलं यासाठी पार्टी द्यायच्या. शर्टाचं बटन लावता आलं. मला असं वाटलं की आपण आपलं ना भूक अचीवमेंटशी थांबतच नाही आणि आपण किती मुलं नॉर्मल आहेत याकडे दुर्लक्ष करतो. हे केवढं मोठं भाग्य आहे की आपली मुलं धडधाकट आहेत आणि सुबत्तेत आहेत आणि गुणी आहेत. खरंच आहे. आणि ज्यांच्याकडे हे नाही आहे त्यांना काय वाटत असेल, कशातून ते जात असतील, किती इन्सिक्युरिटीज असतील, किती कॉम्प्लेक्सेस असतील, आणि त्यावर मात करायची केवढी मोठी लढाई आहे ही. आणि ही लढणाऱ्या त्या प्रत्येक आईवडिलाला येलोतून सलाम करण्याचा मी प्रयत्न केला. आणि मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या चित्रपटाचा भाग आहे. लवली, फॅन्टॅस्टिक. तू इतकं सुंदर बोललीस याच्याविषयी. वळूया आता अवंतिकाकडे.
महाराष्ट्राने खूप भरभरून प्रेम केलं या सिरियलवरती आणि तुझा टायटल रोल होता आणि त्याच्यामध्येही विविध पैलू होते. काय सांगशील? स्मिता तळवलकर, संजय सुरकर आणि नितीन वैद्य यांची मी मनापासून आभारी आहे आणि माझ्या मालिकेतले सर्व सहकलाकार, कारण त्यांच्या सगळ्यांमुळे आज अवंतिका एवढी लोकांच्या मनामध्ये अजूनही आहे. आणि मला वाटतं की हे माझं कुठेतरी भाग्य आहे की असे अनेक भूमिका माझ्याकडे येत राहिल्या की ज्यामुळे मी प्रत्येक पिढीच्या लक्षात राहील असं काहीतरी करू शकले. म्हणजे स्वामी बघणारी एक पिढी होती, मग अवंतिका बघणारी एक पिढी होती की ज्यांनी मला अगदी आवर्जून सांगितलं की तुमच्यामुळे आम्ही आमच्या मुलीचं नाव अवंतिका ठेवलं. किंवा मग आम्ही तेव्हा 8 वाजता रोज रात्री लागायची तर आमची जेवणाची वेळ बदलली. किंवा आमची मुलं ते अवंतिका बघितल्याशिवाय हलायची नाहीत तिथून, अशी एक पिढी होती. त्यानंतर पण अवंतिकानी तुला कसं काय एनरिच केलं? अवंतिकानी मला माणूस म्हणून खूप बदललं. मी त्याच्या आधी पुष्कळ शाळेपेक्षा मी इंट्रोवर्ट होते. यू वर क्वाईट इंट्रोवर्ट. मला असं आठवतंय की आय वॉज युअर क्लोज फ्रेंड अँड माय डिरेक्टर अँड युअर डिरेक्टर. आणि तुझ्या मनातल्या काय ज्या गोष्टी असतील तेव्हा तू येऊन मला सगळ्या सांगत होती. हळूहळू तू मॅच्युअर्ड झालीस आणि त्यामुळे तुला आता स्वतःला कळायला लागलं असं मी म्हणे. पण अवंतिकाकडे बोलूया. अवंतिकानी तुला काय दिलं? सो अवंतिकाच्या वेळेला मी खूप इंट्रोवर्ट होते, शाय होते आणि या भूमिकेसाठी माझी निवड झाली याचा मला फार आनंद झाला होता. ती अतिशय गमतीनी झाली होती, कारण स्मिता तळवलकर ती एकदा ठरलं की ठरलं असं तिचं असायचं. आणि संजय सुरकर, स्मिताताई आणि नितीन वैद्य या तिघांनीही मला सांगितलं की तूच आमची अवंतिका. आणि मी ना त्याच्या आधी स्वामीनंतर बहुतेक काम हिंदी मालिकांमध्ये केलं आणि त्यामुळे मला कुठेतरी संकोच असायचा, कुठेतरी असं वाटायचं हे वेगळंच वातावरण आहे, जे मला अजूनही वाटतं की मराठी मालिकांच्या सेटवरचं वातावरण हे हिंदीपेक्षा खूप वेगळं असतं. तोही प्रश्न आहे माझा. हो बरं, आता आलंच आहे, तो ओघाओघांनी उत्तर देऊन टाक. तर ते वातावरण माझं जमेल का नाही, ते माझ्याशी दोस्ती करतील का नाही, असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. पण एकदा त्या भूमिकेत शिरल्यावर मी जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की बापरे ही खूप बिंदास आहे अवंतिका आणि मी तर काही अशी नाही आहे, तर मी आता हे कसं करणार आहे आय डोंट नो, तर मी चक्क डोळे बंद करायची आणि स्मिताताईंनी हा रोल कसा केला असता आणि हा सीन कसा केला असता असं आठवायची. कारण ती स्मिताताई एवढी बिंदास होती ग, तेवढी मी अजिबात नाही आणि अजूनही नाही. मी आता एक्स्ट्रोवर्ट झाली आहे थोडी थोडी, पण तिच्या बिंदासपणा स्मिता आय नो व्हेरी वेल आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यामुळे ते एवढं सगळं करू शकते. करेक्ट आहे. आणि त्यामुळे या अवंतिकाचे संस्कार, स्मिताताईचे संस्कार यांनी मला खूप बदलवलं असं मी नक्की म्हणेन. त्याच आसपास आपली ओळख झाली आणि मी तुम्हाला कधी डायरेक्ट म्हणू शकले नाहीये किंवा म्हटलंही असेल, कारण म्हटलंच असेल, कारण मी नेहमीच म्हणते की मी तुमच्याकडून पण खूप शिकले आहे. कारण एखादी गोष्ट आपल्याला येत नाही असं नाहीच आहे, असं मानून काम करण्याची जी एक वेगळी क्षमता असते ना, ती तुमच्या दोघींमध्ये आहे. म्हणजे मला ती स्मिताताईत दिसली आणि ती आय सॉ इट इन यू ऑल्सो.